जागतिक तापमानवाढ आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यातील शेतकरी नुकसानीत आलाय। यापुढे सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी नुकसान सहन करण्याची मानसिक तयारी ठेवावी, असं विधान कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं होतं। हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे। तसंच पाशा पटेल यांचा बोलवता धनी वेगळाच असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे। भाजपचे नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्यातील शेतकऱ्यांना विचित्र सल्ला दिलाय। निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसतो, त्यानंतर शासनाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते। हे चक्र थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी आता शासकीय मदतीवर अवलंबून न राहता नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी, असं पाशा पटेल म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याचा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला। पटेल यांचा बोलवता धनी वेगळाच आहे, त्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे। वास्तविक पाहता पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत। असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। पाशा पटेल बोलत नाहीत, तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे। सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यात बंदी का लावली, कांद्यावर का साखरेवर निर्यात बंदी लावली, का पाम तेल आयातीवरचा आयात कर कमी केला। शेतकऱ्यांना ज्यावेळी अच्छे दिन येतात त्यावेळी शासन शेतकरी विरोधात निर्णय घेतं। निर्यात बंदीसह विविध करांचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला जातो। परिणामी अगोदरच नैसर्गिक संकटानं अर्धमेला झालेला शेतकरी पूर्णपणे मरून जातो, असंही शेट्टी म्हणाले।